नमस्कार मित्रांनो, मी मिलिंद जाधव TV10। मित्रांनो, आज आपल्यासमोर विजय निवेकर साहेब आलेले आहेत। जसं पुण्यातले बरेचसे नागरिक हे सोसायटीजमध्ये राहतात आणि सोसायटी ही थोडक्यात एक ज्याला म्हणतात ना की एक छोटंसं घर आहे, छोटंसं राज्य आहे असं मी म्हणता येईल, म्हणजे जिथं सत्ताधारी आणि विरोधी अशी लोक राहतात आणि सामान्य नागरिक राहतात। तर त्यातलेच विजय निवेकर हे एक मेंबर आहेत आणि त्यांचे जे काय एक्झिक्युटिव्ह कमिटी असतील किंवा तिकडचे जे पदाधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध तक्रार आहे आणि सगळ्यात त्यांचं म्हणणं महत्त्वाचं असं आहे की ह्या तक्रारी संबंधित अधिकाऱ्याकडे देऊनसुद्धा त्याची दखल घेतली जात नाही। हे त्यांचं सर्वात मोठं दुखणं, जे पुण्यातील साधारणतः 90% सोसायटीतल्या मेंबर जे आहेत ना त्यांचं हे दुखणं आहे। आज ते आपल्यासमोर आलेले आहेत। त्यांनी आपल्याला TV10ला विनंती केलेली आहे, तर त्यांचं म्हणणं मी तुमच्यासमोर ठेवत आहे। मित्रांनो, तुमच्यासमोर आता आहेत विजय निवेकर साहेब। निवेकर साहेब, तुम्ही स्वतः तुमच्या नावासहित तुमच्या सोसायटीच्या नावात थोडक्यात सगळं सांगा। मी विजय निवेकर, मी राहायला रामबाग कॉलनीमध्येच आहे आणि शॉपिंग प्लाझा हाऊसिंग सोसायटी आमच्या सोसायटीचं नाव आहे। आणि आत्तापर्यंत सोसायटी फाउंड झाल्यापासून एकदाही इलेक्शन झाले नाही आहे। जी काय कमिटी होती पूर्वीची ती पण त्यांचा मनमानी कारभार, उपविधीचं कुठलंही पालन करत नव्हते। किती लोकांची सोसायटी आहे? 33 लोकांची सोसायटी आहे। 33 लोकांची सोसायटी। त्याच्यामध्ये शॉपवाले जास्त आहेत आणि फ्लॅटवाले टोटल 9 फ्लॅटवाले, त्यापैकी पण बरेचशा लोकांनी भाड्याने फ्लॅट दिलेत। राहणारा मी एकटा, त्यामुळे अन्य एकट्याने सहकार्याने गप्प वाचेल असं ते नाही। असं काही नाही, आता इथनं पुढे तसं होणार नाही सर। बरं, म्हणजे थोडक्यात हे रेसिडेन्शियल आणि कमर्शियल अशी दोन्ही एकत्र असलेली ही सोसायटी आहे। परत एकदा सांगा, कमर्शियल किती आहेत? कमर्शियल त्याच्यामध्ये एक आता 9 फ्लॅट आहेत आणि बाकीचे उरलेले सगळे कमर्शियल। अच्छा, 9 फ्लॅट म्हणजे रेसिडेन्शियल कमी आहेत आणि कमर्शियल जास्त आहे। ठीक आहे सर, तुमचं म्हणजे म्हणणं सांगा सर। ऍक्च्युली सोसायटीमध्ये आतापर्यंत कधी इलेक्शन झालं नाही, काही कागदपत्र मागितली तर देण्यात येत नाही, सगळा मनमानी कारभार आहे। त्यानंतर उपविधीमध्ये अशी तरतूद आहे की तुम्ही सोसायटीच्या इमारतीच्या लगतच्या जागा ह्या कोणालाही भाड्याने किंवा अतिक्रमण करून देऊ शकत नाही। अगदी बरोबर। इथे कमिटीनेच 25 वर्षाच्या रजिस्टर्ड कराराने एका विशिष्ट मेंबरला जवळजवळ 1500 स्क्वेअर फूटची जागा भाड्याने दिले 25 वर्षाने। असं तुमच्याकडे पुरावा आहे? येस, माझ्याकडे रजिस्टर्ड डॉक्युमेंट आहे। क्या बात आहे। आणि त्यांनी तिथे इलिगल कोल्ड स्टोरेज हाऊस केलंय। त्याची महानगरपालिकेकडे पण तक्रार केली, तरी तुम्हाला माहिती तिथं काय लेवलला काम चालतं, अजून कारवाई झाली नाहीये। आणि कोल्ड स्टोरेज होऊनच ते आमच्या सोसायटीची साईड मार्जिनची जागा तो माणूस गेला आता 2009 पासून फुकट वापरतोय, नाममात्र 500 रुपये भाड्याने। म्हणजे आज तुम्ही उपविधीमध्ये तशी तरतूद नाहीच आहे, अगदी बिलकुल नाही आहे। आणि त्यानंतर अजून एक माझ्या निदर्शनास आलं की 2013ला आमचे एक सोसायटीचे माजी चेअरमन होते, तर ते मृत्यू झाले 2013ला, त्यांचं डेथ सर्टिफिकेट पण आहे माझ्याकडे। आणि 2016ला नवीन कमिटी आली, तर त्या कमिटीला या साहेबांनी बँकेमध्ये कळवण्यासाठी त्यांची जी व्यक्ती मृत आहे त्या मृत व्यक्तीने लेटर दिलं बँकेला। बापरे, माझे त्याऐवजी आता हे असतील। ती व्यक्ती 2013लाच गेली, तिचं डेथ सर्टिफिकेट पण माझ्याकडे आहे। एवढं म्हणजे त्या 3 वर्षाचं जे काही कामकाज झालंय, तर याची मी तक्रार कोथरूड पोलीस स्टेशनला केली। कोथरूड पोलीस स्टेशनने मला सांगितलं की हे आमच्या अखत्यारीत येत नाही, उपनिबंधक कार्यालयाकडे जावं, तिकडे दाद मागा। बरं, उपनिबंधक कार्यालयामध्ये तुम्ही तक्रार केली आहे का? हो, तक्रार केली 15 एप्रिल रोजी 2024ला, वर्ष होईल या 15 तारखेला। त्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही। एक नोटीस सोसायटीला पाठवली आणि त्यानंतर मी बराच वेळा फॉलोअप केला त्यांच्याकडे, पण तिथे गलांडे मॅडम असतील किंवा मिलिंद टंचाळे सर असतील, असं रिस्पॉन्स जो पाहिजे तो त्यांनी दिला नाही। याच्या पूर्वीच्या ज्या उपनिबंधक होत्या स्नेहा जोशी मॅडम, ते अप्रतिम त्यांनी काम केलं। माझ्या अर्जावर त्यांनी 8 दिवसातच कारवाई करून इमिजिएट नोटीस इश्यू केली होती सोसायटीला। हा एकच मला सुखद अनुभव होता। त्याच्यानंतर गेल्या वर्षभरात म्हणजे खरं स्नेहा जोशी मॅडम असते तर आता हा प्रश्न मार्गी लागला असता आणि संबंधित लोकांवर गुन्हे पण दाखल झाले असते। काही काळजी करू नका साहेब, आपण असं धरून चालू की सगळी लोक चांगली आहेत, फक्त जरासं रस्ता भरकटली असतील, आपण त्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रयत्न करू। मित्रांनो, तुम्ही आता ऐकलं की म्हणजे काय चालू आहे
म्हणजे राज्य सोडा, प्रत्येक सोसायटीमध्ये सुद्धा एक प्रकारचं राजकारण चालू आहे. काय झालं, हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्ही इतके गंभीर गुन्हे केले तरी तुम्हाला काहीच होत नाही. हा जो चुकीचा मेसेज जातोय समाजामध्ये तो अत्यंत घातक आहे. एकदम बरोबर आहे. पोलिसांनी हातवरती केले, उपनिबंधक कार्यालयात तर काय सावळा गोंधळच चालू आहे. बरं, TV 10 म्हणून मी तुम्हाला काही फक्त प्रश्न विचारतो. सर, तुम्ही जे बोलताय ते जबाबदार व्यक्ती म्हणून बोलताय, कॅमेऱ्यासमोर बोलताय. बरं बरं, आणि हे सगळं मी पोस्ट करू शकतो तुमच्या परवानगीनं. आणि हे एव्हिडन्स जेव्हा मागितले जातील, TV 10 तुम्हाला मागेल तेव्हा तुम्ही ते सगळे पुरवाल. बरं बरं, व्हेरी गुड. जरा एकदा दाखवा सर आपल्या प्रेक्षकांना, फक्त समोर दाखवा, असं फिरून दाखवा, त्यातलं काही वाचता नाही येणार, दाखवा सगळा गठ्ठा दाखवा. हां, नाही एवढी गरज नाही, तुम्ही मला फक्त सगळं किती आहेत तुमच्याकडे. हो का मित्रांनो, हो का, इथं परत एकदा एक आपल्याकडं अशी व्यक्ती आलेली आहे की या व्यक्ती ही जर व्यक्ती चेअरमन जर झाली तर त्या सोसायटीचं किती कल्याण होऊ शकतं, पण असं कधी होत नसतं. तर एवढं सगळं डॉक्युमेंट एका मेंबरनं केलेलं आहे. तर परत एकदा ज्या सोसायटीने बँकेला लेटर दिलं 2016 साली, 7 मे 2016ला, की आता मी चेअरमन नाही, माझ्या जागेवर नवीन चेअरमन आले अमुक व्यक्ती, आणि जे व्यक्तीने सही केली आहे त्या व्यक्ती 2013चं ते डेथ सर्टिफिकेट मागितलं, ती व्यक्ती तर 2013 सालीच मृत झाली. बँकेत त्यांनी सही कशा केल्या? बापरे, हे तर 420 वगैरे आपल्याला सगळे कलम माहीत नाहीत. तर मित्रांनो, नाही काही हरकत नाही सर, तुम्ही काही काळजी करू नका. खूप त्रास होतो अशा वेळी आणि ह्याचं निकाली लागलंच पाहिजे. माझी एक पद्धत आहे, PMC म्हणजे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे, प्लीज मेक इट क्लिअर. तर ह्याच शब्दात मी शक्यतो लवकरात लवकर आत्ताचे जे उपनिबंधक असतील, माझ्यामध्ये मिलिंद टंकसाळे साहेब आहेत, त्यांनाच मी भेटीन. मला जेवढं माहिती आहे तेवढे चांगले अधिकारी आहेत, याचा खुलासा नक्की करीन. सर, तुम्ही हे परत कागदपत्र सगळे TV 10ला देणार आहात, आम्ही ते सुद्धा डिस्प्ले करू. ऑफिसला मी तक्रारच्या बोर्डवर एक असा अख्खा बंच दिला होता, तो पण त्यांनी ठेवलाय की नाही ते माहित नाही अजून, कारण ते नाही आपल्याला ते सगळं मिळेल ते. सर, मग तुम्हाला TV 10 कडे यावं असं का वाटलं शेवट? तुमचे बरेचसे व्हिडिओ पाहत असतो मी, त्यामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने या व्यवस्थेच्या विरुद्ध लढा देत आहे ते अतिशय मोटिवेशनल आहे माझ्यासारख्या लोकांसाठी. आणि निश्चित तुमच्या सोबत जर या प्रश्नाला वाचा फुटली तर अजून असे जे सोसायटी माफिया असतात त्यांना कुठेतरी चपराक बसेल. क्या बात आहे, क्या बात आहे. कारण त्यांना आता एक झालं की आम्ही काही केलं तरी आम्हाला कोणी काहीच करू शकत नाही. हा जो मेसेज सोसायटीमध्ये गेलाय तो खूप घातक आहे भविष्यात. एक तुम्हाला जर वाटलं तर एक प्रॉमिस करा सगळ्या प्रेक्षकांना, फक्त तुमच्या स्वतःसाठी लढणार आहात का पुढे सुद्धा लोकांसाठी तुमच्या माहितीचा फार उपयोग होणार आहे? आता मला या सोसायटीच्या उपविधीचं मी पुस्तकच घेऊन फिरत असतो. येस, बायलॉज. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सगळ्यांना एकच विनंती करतो की तुमच्या सोसायटीमध्ये असा गलथान कारभार होत असेल तर ह्या 60 ते 80 रुपयाचं पुस्तक घे, ते आणा, याच्या बाहेर काहीच नसतं. मी हे लोकांना फ्री द्यायला तयार आहे. सर, आज तुम्ही म्हणजे आज आपल्यासमोर विजय निवेकर जे आहेत ना, हे एक उदाहरण म्हणून आहे. मित्रांनो, प्लीज ह्यांचं म्हणणं नीट ऐकलं तुम्ही तर अशा पद्धतीनं तुम्ही जिथं आहात तिथं असं कार्य करत राहा. फक्त लोकांना कळण्यासाठी आम्हालाही कळवत जावा. मी मिलिंद जाधव आणि तुम्ही बघत आहात TV 10.